Hello students, welcome back. In previous video, we have started with the new point that is projectile motion. In this, we have discussed about some definitions like time of ascent, time of descent, range of projectile, height of projectile. Now, in this video, we are going to derive the formula of time of flight. Derive the formula of time of flight. Generally, time is given by velocity is equals to displacement upon time. This is first one formula, that is time is equals to displacement upon velocity, first one. Second, equation of motion is v is equals to u plus at. We have to find time, that is time is equals to v minus u divided by a is equals to t. This is the formula for time. To find out the time, we required final velocity, initial velocity and acceleration. Final velocity, initial velocity and acceleration. Velocity of projectile and acceleration of projectile. For this, consider one projectile. This is the projectile. This is the path of projectile, that is trajectory of projectile. This is initial position and this is final position. And now, what is projectile? Object is thrown with some initial velocity. Making an angle with the horizontal. That is initial velocity of projectile. Suppose this is the initial velocity of projectile u. Initial velocity of projectile. Now, projectile motion is the two-dimensional motion. Projectile motion मध्ये जो ऑब्जेक्ट मूव्ह होतोय तो एक्स डायरेक्शनला पण मूव्ह होतोय, सोबतच तो वाय डायरेक्शनला पण मूव्ह होतोय. म्हणजे तो ऑब्जेक्ट फक्त या डायरेक्शनला जात नाही. सपोज हा ऑब्जेक्ट असेल प्रोजेक्टाईल, तो ऑब्जेक्ट फक्त एक्स डायरेक्शनला जात नाही किंवा फक्त वाय डायरेक्शनला जात नाही, तो एक्स पण डिस्टन्स कव्हर करतोय. समजा तो ऑब्जेक्ट इथं आलेला या पोझिशनला, तर ऑब्जेक्ट कुठं मूव्ह झाला? एक्सला इथंपर्यंत मूव्ह झाला. ही पोझिशन आहे ऑब्जेक्टची सपोज. तर कुठंपर्यंत त्यांनी एक्स डायरेक्शनला एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल केला आणि वाय डायरेक्शनला किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला? हा डिस्टन्स. म्हणजे प्रोजेक्टाईलमध्ये ऑब्जेक्ट एक्स आणि वाय दोन्ही डायरेक्शनला मूव्ह करतोय. टू डायमेन्शनल मोशन आहे. आता एक्स डायरेक्शनला पण डिस्टन्स कव्हर करतोय आणि वाय डायरेक्शनला पण डिस्टन्स कव्हर करतोय. म्हणजेच त्या प्रोजेक्टाईलकडे दोन व्हेलॉसिटीज आहेत. आपण अप्लाय करताना एक सिंगल व्हेलॉसिटी अप्लाय केलेली आहे, इनिशियल व्हेलॉसिटी. परंतु त्या व्हेलॉसिटीला दोन कंपोनंट्स आहेत. एक कुठल्या डायरेक्शनला आहे? तर एक्स डायरेक्शनला आहे. आणि दुसरा कंपोनंट कुठल्या डायरेक्शनला आहे? तर वाय डायरेक्शनला आहे. आपण फक्त व्हेलॉसिटीची एक फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करूया. फक्त व्हेलॉसिटीची एक्स आणि वाय हे रफ करूया. व्हेलॉसिटी कुठल्या डायरेक्शनला? इथे आपण फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करू. समजा हे हॉरिझॉन्टल आणि हा व्हर्टिकल आहे. तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय? ही व्हेलॉसिटीची डायरेक्शन यू, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, आपण ती या डायरेक्शनने दाखवली. ही व्हेलॉसिटी फक्त इथे ड्रॉ केलेली आपण. मग आपण स्केलर्स आणि व्हेक्टर्स चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. स्केलर्स आणि व्हेक्टर्स. मग हा यू मधला आणि या हॉरिझॉन्टल मधला अँगल काय? हा थीटा अँगल. हा काय अँगल आहे? थीटा. बरोबर. त्याला अँगल ऑफ प्रोजेक्शन म्हणतो आपण. कुठल्या डायरेक्शननी तो प्रोजेक्ट केलेला आहे प्रोजेक्टाईल, अँगल ऑफ प्रोजेक्शन कुठल्या डायरेक्शनने फेकलेला आहे, मग काय झाला? अँगल ऑफ प्रोजेक्शन. आता या व्हेलॉसिटीला दोन कंपोनंट्स आहेत. एक कंपोनंट कुठल्या डायरेक्शनला आहे? एक्स डायरेक्शनला. किती आहे कंपोनंट? तो हा कंपोनंट कुठल्या डायरेक्शनला आहे? एक्स डायरेक्शनला. मग हा जो कंपोनंट आहे त्याला आपण काय म्हणू? तर यूचा कंपोनंट आहे कुठल्या डायरेक्शनला? एक्स डायरेक्शनला, यू एक्स. आणि सिमिलरली वाय डायरेक्शनला कुठला कंपोनंट आहे? तर हे आपण वाय डायरेक्शनला म्हणूया. हा कंपोनंट वाय डायरेक्शनला आहे, मग त्याला आपण काय म्हणूया? यू वाय. त्याला आपण काय म्हणू? यू वाय. यू एक्स आणि यू वाय. म्हणजे या व्हेलॉसिटीचा वापर करून तो एक्स डायरेक्शनला जातो आणि या व्हेलॉसिटीचा वापर करून तो कुठल्या डायरेक्शनला जातो? वाय डायरेक्शनला. हे दोन कंपोनंट झाले. बरोबर. आता नेक्स्ट यू एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. यू एक्स. आपण जनरल जे आपले ट्रिग्नोमेट्रीचे रूल्स आहेत, ट्रिग्नोमेट्रीचे रूल्स कुठले रूल्स? तर सपोज कॉस थिटा इज इक्वल्स टू, मग आता हा जो व्हेक्टर त्याला आपण काय म्हणणार? यू म्हणणार. आणि याला काय म्हटलेलं आपण? यू एक्स. मग कॉस थिटा इज इक्वल्स टू काय असतो? यू एक्स डिवायडेड बाय यू. म्हणजे यू एक्स डिवायडेड बाय यू. हे फॉर्म्युलेज आपल्याला माहिती आहेत. हायपोटेनियस, ॲडजसंट सगळे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे? यू एक्सची. म्हणजेच यू एक्सची व्हॅल्यू काय आली? यू कॉस थिटा. यू एक्सची व्हॅल्यू काय आली? यू कॉस थिटा. ही काय झाली? व्हेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन. व्हेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन. सिमिलरली आपण काय आता यू वायची व्हॅल्यू फाइंड करायची, तर आपण साइन थिटा कन्सिडर करूया. साइन थिटा इज इक्वल्स टू काय असतो? तर ही लेंथ. मग ही लेंथ जर यू वाय असेल तर हे पण काय असणार आहे? यू वाय. मग काय आला? यू वाय डिवायडेड बाय यू. म्हणजेच यू वायची व्हॅल्यू काय आली? यू साइन थिटा. यू वायची व्हॅल्यू काय आली? यू साइन थिटा. म्हणजे यू एक्स आणि यू वाय आपण काय केला? फाइंड केला.
ही झाली फर्स्ट स्टेप, यू एक्स आणि वाय आपण फाईंड केला. आता नेक्स्ट आपल्याला टाईम फाईंड करायचा आहे. मग आपण टाईम ऑफ फ्लाईट पाहिलेला आहे. टाईम ऑफ फ्लाईट म्हणजे काय, ऑब्जेक्टला इथून फायनल पोझिशनला जाण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे काय झाला, टाईम ऑफ फ्लाईट. परंतु त्याच टाईम ऑफ फ्लाईटला आपण दोन याच्यामध्ये स्प्लिट केलं होतं. टाईम ऑफ फ्लाईट कॅपिटल टी इज इक्वल्स टू टाईम ऑफ असेंट प्लस टाईम ऑफ डिसेंट. हे दोन टाइम्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले, तो व्हिडिओ तुम्ही रेफर करा. आता टाईम ऑफ असेंट म्हणजे काय, तर ऑब्जेक्टला त्याच्या इनिशियल पोझिशनपासून मॅक्झिमम हाईटला जाण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे काय झाला, तो टाईम ऑफ असेंट. आणि मॅक्झिमम हाईटपासून ग्राउंड लाईन असं लागणारा वेळ म्हणजे काय, टाईम ऑफ डिसेंट. आपण इथं खाली लिहूया वाटलं तर, इथून इथं येण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे काय, टाईम ऑफ असेंट. आणि इथून परत इथे येण्यासाठी लागणारा म्हणजे काय, टाईम ऑफ डिसेंट. टाईम ऑफ असेंट आणि टाईम ऑफ डिसेंट. मग आपण टाईम ऑफ असेंट सेपरेटली फाईंड करू, टाईम ऑफ डिसेंट फाईंड करू, आणि दोन्हीची ॲडिशन म्हणजेच काय, तर टोटल टाईम ऑफ फ्लाईट. सगळ्यात फर्स्ट ज्यावेळी ऑब्जेक्ट वरती जाईल, ज्यावेळेस ऑब्जेक्ट वरती जाईल त्याची स्पीड काय झाली पाहिजे, इन्क्रीज झाली पाहिजे का डिक्रीज झाली पाहिजे, तर त्याची स्पीड काय होईल, डिक्रीज होईल. ऑब्जेक्टची स्पीड काय होते, डिक्रीज. मग इथून ऑब्जेक्टने स्टार्ट केल्यानंतर जसा जसा तो वरती जाईल, इथं आल्यानंतर काय होईल, त्याची स्पीड व्हर्टिकल स्पीड फक्त वाय डायरेक्शनची स्पीड काय होईल, डिक्रीज होईल. बरोबर. एक्स डायरेक्शनची जी स्पीड आहे ती कॉन्स्टंट असेल. एक्स डायरेक्शनला या स्पीडनं, कुठल्या यू कॉस्टच्या या स्पीडनं तो कंटिन्युअसली एक्स डायरेक्शनला जाईल. फक्त वाय डायरेक्शनला जाताना इथं स्पीड त्याची मॅक्झिमम असेल. आपण ज्या स्पीडने थ्रो केली ती स्पीड, जसं तो वरती जाईल त्याची स्पीड काय होईल, डिक्रीज होईल. आणि या पोझिशनला म्हणजे मॅक्झिमम हाईटला त्याची व्हेलॉसिटी कुठल्या डायरेक्शनची, फक्त अपवर्ड डायरेक्शनची व्हेलॉसिटी 0 होईल. आणि तिथून तो कुठे यायला स्टार्ट होईल, खाली यायला स्टार्ट होईल. म्हणजे तिथून तो वरती जाणार नाही. पण एक्स डायरेक्शनची व्हेलॉसिटी 0 होणार नाही, कारण की तो पुढे जातोय. सपोज एक्स डायरेक्शनची जरी व्हेलॉसिटी 0 झाली असती तर तो पुढे गेला नसता. बरोबर. मग त्याची फक्त कुठली डायरेक्शनची व्हेलॉसिटी कमी होतीये, वाय डायरेक्शनची व्हेलॉसिटी कमी होतीये. आता ती व्हेलॉसिटी का कमी होती, तर त्याच्यासाठी एक रिझन बघू आपण. सपोज आपण जर ऑब्जेक्ट वरती फेकला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठल्या डायरेक्शनला असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑलवेज अलॉंग द डाऊनवर्ड डायरेक्शन. प्रत्येक वेळी ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो. म्हणजे आपण जर हा ऑब्जेक्ट इथून सोडून दिला तर कुठं जाणार आहे, तो डाऊनवर्ड डायरेक्शनला. म्हणजे तो फोर्स कंटिन्युअसली काय करणार, डाऊनवर्ड डायरेक्शन असणार. आणि त्या फोर्समुळे याची व्हेलॉसिटी, जसं आपण ऑब्जेक्ट वरती फेकला तर त्या डाऊनवर्ड फोर्समुळे त्याची व्हेलॉसिटी काय होते, कमी होते. आणि सपोज तुम्ही हात जर ऑब्जेक्ट फ्री फॉल केला म्हणजे सोडून दिला तर त्याची व्हेलॉसिटी काय होते, कंटिन्युअसली इन्क्रीज होते. इनिशियली जो मी हातामध्ये धरलेला आहे इथे व्हेलॉसिटी किती यायची, 0 आहे. बरोबर. मी जर हा सोडला तर त्याची व्हेलॉसिटी 0 पासून काय होईल, इन्क्रीज होईल. कशामुळं, तर त्याची डायरेक्शन ऑफ मोशन आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेम डायरेक्शनला आहे, त्याची स्पीड काय होते, इन्क्रीज होते. आणि तो जर आपण वरती फेकला तर डायरेक्शन ऑफ मोशन वरती आहे आणि त्याची ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठल्या डायरेक्शनला आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. म्हणजे ते काय होणार, त्याचा व्हेलॉसिटी काय होणार, डिक्रीज होणार. बरोबर. म्हणजे इथून वरती जाताना वाय कॉम्पोनंट डिक्रीज होतो आणि एक्स कॉम्पोनंट आहे तसाच राहतो. बरोबर. मग ही इनिशियल व्हेलॉसिटी यू एक्स अलॉंग एक्स डायरेक्शन, आता थोडं कन्फ्युजिंग पार्ट आहे, व्यवस्थित लक्ष द्या. यू एक्स म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन. यू वाय म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी अलॉंग वाय डायरेक्शन. यू म्हणजे इनिशियल आणि एक्स डायरेक्शनला, वाय डायरेक्शनला. आता नेक्स्ट दुसरी कन्सेप्ट आपल्याला फाइंड करायची. नेक्स्ट आहे व्ही एक्स. व्ही एक्स म्हणजे काय, तर फायनल व्हेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन. इथंपर्यंत म्हणू आपण, या पोझिशनला इथून यू एक्स यू वाय आल्या. बरोबर. इथं काय असणार, ही यू एक्स आणि इथं काय असणार, ही यू वाय. मग इथं काय असणार, इथं हा यू, ही व्ही एक्स आणि ही काय असेल तर व्ही वाय. बरोबर. व्ही एक्स आणि व्ही वाय आपल्याला फाइंड करायचे आहेत. मग मी आत्ताच काय सांगितलं की एक्स डायरेक्शनच्या व्हेलॉसिटीला काहीच फरक पडत नाही. म्हणजे व्ही एक्स आणि यू एक्स काय असेल तर सेम असेल ना, तो काय असणार आहे, यू कॉस थिटा. त्याला काहीच फरक पडणार नाही. व्हेलॉसिटी कुठली चेंज होतीये, वाय डायरेक्शनची. मग आपण व्ही वाय फाइंड करण्यासाठी आपण हे इक्वेशन ऑफ मोशन यूज करतोय व्ही वाय साठी. व्ही वाय इज इक्वल्स टू यू वाय प्लस एटी. यू वाय प्लस एटी हे इक्वेशन लिहिलं आपण, जनरल इक्वेशन ऑफ मोशन लिहिलं. वाय डायरेक्शनला आपण वाय यूज केला. आता नेक्स्ट इथे जे ॲक्सेलरेशन आहे ते ॲक्सेलरेशन कुठलं असेल, तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. कारण फ्री फॉल असेल तर जी ॲक्सेलरेशन आपण कन्सिडर करतो, स्मॉल जी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अपवर्ड फेकल्यानंतर जसं अपवर्ड असेल, समजा ऑब्जेक्ट अपवर्ड फेकला तर ग्रॅव्हिटेशनल कुठल्या डायरेक्शनला आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. आणि आपण जे फोर्स अप्लाय केलेला आहे आपण, तो कुठल्या डायरेक्शनला आहे, अपवर्ड डायरेक्शनला. अपवर्ड डायरेक्शनला. म्हणून इथं जे ॲक्सेलरेशन आहे ते ॲक्सेलरेशन काय असेल, मायनस जी. इथं जे ॲक्सेलरेशन त्या काय असेल, मायनस जी. कुठून कुठंपर्यंत, इनिशियल पोझिशन पासून मॅक्झिमम हाईटला जाण्यासाठी. आता मॅक्झिमम हाईटला गेल्यानंतर ऑब्जेक्ट कुठे येतोय, डाऊनवर्ड डायरेक्शनला येतोय. कुठे येते, खाली येतोय.
म्हणजेच मोशनची डायरेक्शन पण सेम आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन पण काय सेम आहे. इथं आल्यानंतर यू या डायरेक्शनला असेल बरोबर, हा यू एक्स, आणि यू वाय कुठल्या डायरेक्शनला असेल आता डाऊनवर्ड डायरेक्शनला. इथं यू वाय कुठल्या डायरेक्शन होता अपवर्ड डायरेक्शनला होता, इथं कुठल्या डायरेक्शनला असेल डाऊनवर्ड डायरेक्शनला. मग त्यावेळेस इथून ज्यावेळेस ऑब्जेक्ट खाली येईल त्यावेळेस ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय असेल प्लस जी असेल. इथून पुढं ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू प्लस जी, कारण की मोशनची डायरेक्शन पण सेम आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण सेम. आणि इथून इथं जाताना ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डाऊनवर्ड असेल, आपण अप्लाय केलेला फोर्स अपवर्ड असेल, म्हणून इथं काय येणार तर मायनस जी. आपण अप्लाय केलेल्या ॲक्सेलरेशनला ते अपोजिट आहे म्हणून मायनस जी. मग इक्वेशन ऑफ मोशन कसं चेंज होईल, व्ही वाय इज इक्वल्स टू यू वाय मायनस जी. आता हा जर टी लिहिला इथं फक्त, पण इथून इथं जाण्यासाठी कुठला वेळ लागतो म्हणला आपण टाइम ऑफ असेंट, म्हणून इथं फक्त काय चेंज करायचं आहे टाइम ऑफ असेंट चेंज करायचा आहे, टाइम ऑफ असेंट. आता नेक्स्ट आपल्याला टाइम ऑफ असेंट फाइंड करायचं आहे. मग यू वायची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली यू साइन थिटा, व्ही वाय बरोबर मायनस हा यू वाय इज इक्वल्स टू मायनस जी इंटू टी ए. आपण फक्त रिअरेंज करतोय सुरुवातीला, आपल्याला टी ए फाइंड करायचं आहे. मग मायनस जी येऊन काय होईल डिवाइड होईल, व्ही वाय मायनस यू वाय अपॉन मायनस जी इज इक्वल्स टू टी ए. हा आपण जनरल फॉर्म्युला तयार केला, काय आला व्ही वाय मायनस यू वाय मायनस जी. आता नेक्स्ट व्ही वाय म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, या पोझिशनची फायनल व्हेलॉसिटी. या पोझिशनला वाय डायरेक्शनला किती व्हेलॉसिटी आहे तर 0 व्हेलॉसिटी आहे, कारण की इथून तो ऑब्जेक्ट वरती जाणार नाही वाय डायरेक्शनला. या पोझिशनला व्हर्टिकल व्हेलॉसिटी म्हणजे वाय डायरेक्शनची व्हेलॉसिटी काय झालेली आहे 0. म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्ही वायची व्हॅल्यू काय टाकली 0 टाकली. इथं काय टाकलं व्ही वाय 0. यू वाय म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, मायनस साइन आहे तसं यू साइन थिटा डिवायडेड बाय मायनस जी आहे तसा इज इक्वल्स टू टाइम ऑफ असेंट, इज इक्वल्स टू टाइम ऑफ असेंट. आता हा 0 आपण निघले त्या तरी चालेल, मायनस मायनस काय होईल प्लस होईल. म्हणजेच टाइम ऑफ असेंटचा फॉर्म्युला आलेला आहे यू साइन थिटा डिवायडेड बाय जी, यू साइन थिटा डिवायडेड बाय जी. हा झाला टाइम ऑफ असेंट. आता नेक्स्ट टाइम ऑफ असेंट फाइंड केला. या आधीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट सेम असतो. टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट काय असतो सेम. म्हणजेच आपल्याला इथं कॅपिटल टी इज इक्वल्स टू मग टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट जर सेम असेल तर इथं आपण लिहू शकतो यू साइन थिटा डिवायडेड बाय जी प्लस यू साइन थिटा डिवायडेड बाय जी. म्हणजे 2 टाइम्स आला ते, म्हणजे टाइम ऑफ फ्लाईट, टोटल टाइम ऑफ फ्लाईट काय असेल तर आपण इथं फॉर्म्युला लिहू टाइम ऑफ फ्लाईट इज इक्वल्स टू 2 टाइम्स यू साइन थिटा डिवायडेड बाय जी. टोटल टाइम ऑफ फ्लाईट इज इक्वल्स टू 2 यू साइन थिटा डिवायडेड बाय जी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. एखाद्या डेरिवेशन आपल्याला विचारणार नाहीत, पण इथून पुढं न्यूमेरिकलसाठी आपल्याला फॉर्म्युला रिक्वायर्ड आहे 2 यू साइन थिटा डिवायडेड बाय जी. आणि फक्त टाइम ऑफ असेंट जर विचारला तर यू साइन थिटा डिवायडेड बाय जी. आता टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला पण यू साइन थिटा डिवायडेड बाय जी येईल का हे आपल्याला चेक जर करायचं असेल तर हे झालं फर्स्ट कंडिशन. आपण आता नेक्स्ट टाइम ऑफ डिसेंट फाइंड करण्याचा प्रयत्न करूया. टाइम ऑफ डिसेंटसाठी नेक्स्ट आता टाइम ऑफ डिसेंट फाइंड करायला इनिशियल पोझिशन कुठली असेल ऑब्जेक्टची, ही इनिशियल पोझिशन आहे. इथून इथे येण्यास लागणार वेळ म्हणजे काय टाइम ऑफ डिसेंट. याला आपण इनिशियल म्हणायचं आहे आणि याला फायनल म्हणायचं आहे बरोबर. आता नेक्स्ट टाइम ऑफ डिसेंटसाठी यू डायरेक्शनला तर सेम असेल व्हेलॉसिटी, यूचा आपल्याला काही फरक पडणार नाही, यूची व्हेलॉसिटी चेंज पण होत नाही. आता नेक्स्ट व्ही वाय सगळ्यात फर्स्ट आपण लिहूया यूची व्हॅल्यू यू वाय कुठल्या या पोझिशनला, फक्त या पोझिशनला यू वायची व्हॅल्यू काय 0 आहे, कारण की या पोझिशनला व्ही वाय 0 आला होता बरोबर. पण आता आपण अलीकडल्या सगळ्या कंडिशन्स विसरून जायचं आहे आणि पुढची कंडिशन इथं इनिशियल पोझिशन जर ही असेल तर या ठिकाणी वाय डायरेक्शनल व्हेलॉसिटी किती होती 0 होती, म्हणजे यू वायची व्हॅल्यू काय आली 0 आली बरोबर. टाइम ऑफ डिसेंट फाइंड करण्यासाठी यू वाय काय आला तर 0 आला, इनिशियल व्हेलॉसिटी 0 आलेली आहे. आणि व्ही वाय जशी इथं यू साइन थिटा होती वाय डायरेक्शनला तशी इथून व्हेलॉसिटी सेम इन्क्रीज होणार, सेम अमाऊंटमध्ये इन्क्रीज होत जाणार. इथं काय असणार फायनल व्हेलॉसिटी तर यू साइन थिटा, कारण यू साइन थिटा पण डिक्रीज होत जाणार 0 होणार, 0 पासून परत इन्क्रीज होत जाणार, परत फायनल काय असणार यू साइन थिटा. हे कळालं फर्स्ट कंडिशन. आता नेक्स्ट काय असणार आपलं तर इक्वेशन ऑफ मोशन यूज करायचं व्ही वाय इज इक्वल्स टू यू वाय प्लस ए टी. जसं की आत्ता सांगितलं होतं इथून इथे येताना ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह असतं, कारण की मोशनची डायरेक्शन आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डायरेक्शन पण सेम आहे. म्हणजे एची व्हॅल्यू आपल्याला इथं काय घ्यावी लागेल प्लस जी घ्यावी लागेल, एची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल प्लस जी. आधी मायनस घेतली तर प्लस घ्यावी लागेल.
व्ही वायची व्हॅल्यू काय यू साईन थिटा. इनिशियल व्हॅलॉसिटी किती आहे इथं यू वाय 0 प्लस जी इंटू टी. बरोबर. मग यू साईन थिटा 0 आहे तसा निग्लेक्ट करू आपण. हा जी इथं मल्टिप्लाय इथून काय होईल डिवाइड होईल, जी होईल इथं काय राहील टाइम ऑफ डिसेंट. इथं कुठला टाइम आहे टाइम ऑफ डिसेंट आहे तो. आपण काय केलं टी डी फाइंड केलं. मग टी डीची व्हॅल्यू पण किती आली टी डी इज इक्वल्स टू यू साईन थिटा डिवाइडेड बाय जी. जे टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट सेम असेल म्हणून टाइम ऑफ फ्लाइट काय झालेला आहे 2 टाइम्स यू साईन थिटा डिवाइडेड बाय जी. दिस इज द टाइम ऑफ फ्लाइट. टोटल टाइम रिक्वायर्ड बाय द प्रोजेक्टाइल टू कव्हर इट्स ट्रॅजेक्टरी किंवा टोटल टाइम रिक्वायर्ड बाय द प्रोजेक्टाइल टू रीच इट्स फायनल पोझिशन. याला काय म्हणतो आपण टाइम ऑफ फ्लाइट. टाइम ऑफ असेंट टाइम रिक्वायर्ड टू कव्हर द to reach the maximum height from its initial position is called as time of ascent, and the time of descent to reach the ground from its maximum height is called as the time of descent. हे काय झालं टाइम ऑफ फ्लाइट. आपण या लेक्चरमध्ये फक्त टाइम ऑफ फ्लाइटचं काय बघितलेलं आहे डेरिव्हेशन पाहिलेलं आहे. न्यूमेरिकलसाठी हे रिक्वायर्ड आहे.